काही दिवसापासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या खरीप हंगामातील पूर्व मशागतीची जी कामं आहे ती रखडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पूर्व मशागतीची कामं जी आहेत ती आता रखडलेली आहे आणि या कामांना ब्रेक लागलेला आहे। आपण या ठिकाणी जर हे बघितलं तर बदनापूर तालुक्यात प्रामुख्याने अवकाळी पावसाचा जोर जो आहे तो अधिकच असल्यामुळे हे जे शेत आहे ते फक्त आता या ठिकाणी नांगरणी या शेताची अर्धवटच नांगरून हे शेतात देण्यात आलेलं आहे। कारण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची जी कामं आहेत ती पूर्णतः रखडलेली आहे। सध्या स्थितीला आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि बदनापूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची जी कामं आहेत पूर्व मशागतीची ती रखडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। खरं तर मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा हे दोन्ही जे सूत्र आहे ते आता सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती एकूणच वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या मशागती आहेत एकूणच नांगरणी असेल, वखरणी असेल किंवा शेतामधलं काडी कचरा गोळा करून त्याला स्वच्छ बनवण्याचं काम असेल, ही संपूर्ण जी कामं आहे ती सध्या रखडली आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो चिंतेमध्ये पाहायला मिळत आहे। मान्सून पूर्व अवकाळी पाऊस असेल, वादळी वारा असेल, या ठिकाणी सध्या स्थितीला सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठी चिंता जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे अगदी काही दिवसावर पेरण्या आणि लागवड करण्याचे दिवस तोंडावर आलेले असतानाही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पूर्व मशागतीची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात खरीप हंगामातील ज्या पेरण्या आहेत त्या आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। एकूणच या सुरू असलेल्या पावसामुळे जालना जिल्ह्यात शेतकरी जे आहेत ते चिंतेत आहे, हैराण झालेले आहेत आणि सध्या स्थितीला आपण जर बघितलं तर पाऊस देखील सुरू आहे। मी ज्या शेतात उभा आहे त्या शेतात सध्या आता पाऊस सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती अधिकच वाढल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून येणाऱ्या 2 दिवसात सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। सध्या सुद्धा ढगाळ वातावरण जे आहे ते जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांनी विजांपासून आणि पावसापासून खबरदारी घेऊन सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।